पोटाला थंडावा देणारी, पोटभरीची, सात्विक, झटपट बनणारी उपवासाची दही बुत्ती किंवा कर्ड राईस कसा बनवायचा ते पाहूया। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हे वरीचे तांदूळ आहेत, कोणी भगर बोलतात तर कोणी याला सामो बोलतात। आणि एका वाटीला 3 वाटी पाणी टाकून आपण भात बनवून घेणार आहोत। आपला भात तयार झालेला आहे। हे मी दही घेते। दही जास्त आंबट नसावं किंवा जास्त एकदम ताजं पण नसावं। ते दही आता चांगलं फेटून घेते। ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकून घेते, मीठ। हे मी आलं आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये आलं किसून टाकले तरी चालेल। हे परत एकदा चांगलं असं फेटून घ्यायचं। आता आपण एका कढईमध्ये तेल ओतून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे। त्याच तेलामध्ये काजू आणि मनुका तळून घेऊया। हे आपला वरीचा भात मऊसूद एकदम थंड झालेला आहे, तो आपण त्या दह्यामध्ये टाकून घ्यायचा। चांगलं मिक्स करून घेते। ही काकडी आपण टाकून घेऊ, डाळिंबाचे थोडे दाणे, हे शेंगदाणे, काजू आणि मनुका आपण तळून घेतले होते ते थोडे टाकून घेणार आहोत। आणि परत हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यावर आपण फोडणी द्यायची आहे। आपण फोडणीची तयारी करूयात। हे आपण कढईमध्ये थोडंसं तेल किंवा तूप, तुम्हाला जे आवडतं ते घ्यायचं। आपण त्याच्यामध्ये जिरे टाकायचे। आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि ही सुकी लाल मिरची। आता ही आपली फोडणी झालेली आहे, ते आपण दही बुत्तीवर ओतून घ्यायची। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। ही आपली उपवासाची दही बुत्ती तयार झालेली आहे। आता प्लेटमध्ये आपण राईस काढून घेऊ। ही एकदा रेसिपी नक्की करून बघा, तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा। आणि ही दही बुत्तीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।